उरण पनवेल या राज्य महामार्ग 54च्या रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा जो विभाग आहे हा रेल्वे स्थानक परिसर आहे। उरणचं रेल्वे स्थानक आपल्याला समोर दिसत आहे आणि हा जो मार्ग आहे हा प्रमुख रहदारीचा मार्ग आहे आणि या रहदारीच्या मार्गामध्ये जर आपण बघितलं तर हा अर्धा रस्ता एका बाजूला फोडलेला आहे तर दुसऱ्या बाजूला मोरीचं काम सुरू आहे आणि संपूर्ण 500 मीटरचा रस्ता जो आहे हा रस्ता अशा पद्धतीने कामाला घेतलेला आहे, रुंदीकरणाला घेतलेला आहे। हे रुंदीकरण करत असताना या ठिकाणी जर बघितलं तर रस्त्याचं जे मुख आहे, प्रवेश मार्ग आहे हा छोटा झालेला आहे आणि या मार्गावरून रहदारी करताना वाहनं असतील किंवा प्रवासी असतील यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। त्याचप्रमाणे या ठिकाणी जर ही मोरी बघितली तर मोरीचं काम सुरू आहे। या मोरीला कुठेच रेडिओ असेल किंवा रात्रीच्या वेळेत दिसतील असे फलक लावलेले दिसत नाहीयेत आणि त्यामुळे रात्रीच्या वेळेला वाहनांचे अपघात होत आहेत। दुचाकी स्वार असतील किंवा इतर वाहनं असतील या वाहनांचा अपघात यामुळे होत आहे। तर हे जे काम या ठिकाणी सुरू आहे हे काम निकृष्ट दर्जाचं सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे एकच ठेकेदार असल्याची फोन सुद्धा होत आहे आणि त्यामुळे हा जो मार्गाचं काम आहे या कामाकडे लक्ष देणं कुठेतरी गरजेचं झाले आहे। त्याचप्रमाणे हे जे रस्त्याचं काम चालू आहे या ठिकाणी ठळकपणे दिसतील असे फलक, रात्रीच्या वेळेत उठावदार दिसतील असे फलक लावण्याची गरज आहे, ज्यामुळे होणारे अपघात आहेत ते अपघात टाळता येतील। या सर्व परिस्थितीचा आढावा जरी आपण घेत असलो तरी या ज्या गरजा आहेत या गरजा आणि हे जे काही फलक आहेत हे फलक लावणं हे सार्वजनिक बांधकाम खात्यानं काम केलं पाहिजे आणि त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून अपघात टाळतील। नवराष्ट्रासाठी वीरेश मोडकरकर, उरण, रायगड।